हॅलो आवाज द्या बेस द्या हॅलो ओम नमोची आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसवेद आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलात प्रकाश म्हणे निवृत्ती योगी रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे हॅलो हॅलो जरा विकू द्या ना असं गप गप पडते हॅलो हॅलो विकू द्या विकू निसता आवाज नका वाढू विकू द्या आवाज वाढवूच नका निसता विकू द्या हॅलो 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 हॅलो
हरे
Thank you.
या लेकरासाठी एकदा टाळे वाजा. वा वा सुंदर वा. हॅलो बाबा थोडं बेस दे ना. बेस बेस दे बेस बेस थोडं रिटर्न दे. बेस दे ठीक आहे. हॅलो 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 तशीच कलाप्रेमी निवृत्ती रिगुडे ह्यांच्याकडून या दोन मालकाने उत्तम पाऊल खेळल्याबद्दल त्यांना 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. टाळी वाजवा. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम. मॉनिटर द्या आवाज बाबा स्पीड करून. हा हॅलो जोडून या धन उत्तम व्यवहार.
एकदा गुंडा महाराजांना असं पक्कं चांगलं बोल बघ असं टाळ्या वाजवा वा घाम निघाला तसेच कलाप्रेमी निवृत्ती निवडे यांच्याकडून गुंडा महाराज अजून कोण सीताराम महाराज यांना 500 रुपये बक्षीस दिलेला आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल. याचा कर्कश आवाज थोडासा कमी करा. हा गोड करा गोड कर्कश बंद करा. उत्तमची गती तो एक पावेल बेस द्या, बेस. उत्तम भोगेल जीव खाणी पर उपकार निने पर लीला पर स्त्रिया सदा बहिरी माया भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपी नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तू एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी समचरण सरोजम चंद्रनीला मुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनामं तरुण तुलसीमाला कल्लरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया
माने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभावने काय मग छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा येथे नसता वियोग लाभावने काय मग तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा येथे नसता वियोग लाभावने काय मग हरिम हरम हरिश्चंद्र हनुमंतम हलायुधमं पंचकनामं स्मरे नित्यं घोर संकटनाशनम् धन्य प्रताप पायाचा पायीचे वाहन पायी बरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमका यादे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यथ करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खानी विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनवृत्ती सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी चिन्मय स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी देव देवणारे संत देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवल्य मूर्ती पंचम वेद निर्माते देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा संसार गती रोधक परमार्थ गती साधक यमलोक बाधक वैकुंठ होऊन साधक तुकोबारा काय तुकोबाराचा अधिकार ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा करस ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस त्यांना संसार करत असताना संसाराची आली आहे किरस पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस म्हणून हरे वारकरी संप्रदायाचा करस
जन्मतात तुळशीच्या माळेचे मान करी, पंढरीच्या वाटेवरचे निष्ठावंत वार करी, ज्यांच्या कीर्तनाला 14 काळ करी, जगाला खाणारा काळ त्यांच्या दारात सलाम गुलाम करी, त्यांचा परमार्थ वारकरी संप्रदायाच्या कळसाच्या वरी, म्हणून अख्खं जग रोले त्यांच्या पायावरी. तुकोबऱ्याचा अधिकार सांगू का? आमच्या पोराला 50 लाखाचं घर बांधा, 25 लाखाची गाडी घ्या, 10 लाखाचा मोबाईल द्या, पोरग सकाळी घरून जाते, संध्याकाळी घरून आणावं लागतं. किती त्याला इज्जत कमवा, आबरू घालवल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबऱ्याच्या लेकराच्या अंगावर इज्जत राखायला कापड नाही. पण नुसता पुरीनं हात झटकला तर कबीराचा कटोरा भरून व्हायला लागला. ही माझ्या तुकोबऱ्याची श्रीमंती. श्री जगद्गुरु तुकोबऱ्याचा 6 चरणाचा ग्रस्त आश्रमी माणसानं काय वागावं याची आचारसंहिता सांगणारा अभंग आहे. तुकोबरा म्हणतात की हे लोकांमध्ये जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये पैसा लय महत्वाचा आहे. एवढा महत्वाचा आहे का पैशाशिवाय माणूस कोणाला जे हरी सुद्धा घालत नाही. पैसा कमवावाच लागतोय, पण तो कमवत असताना मात्र आपला व्यवहार उत्तम असावा, चांगला असावा. आणि जर व्यवहार उत्तम असेल, चांगला असेल तर फळ चांगलं आहे, आणि व्यवहार उत्तम नसेल तर फळाची अपेक्षा करायची नाही. म्हणतात गृहस्थ आश्रमी माणसाला पैसा हा गरजेचा आहे, म्हणून त्या माणसानं तो पैसा कमवत असताना आपला व्यवहार उत्तम ठेवावा. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, आणि कमवलेला पैसा कधी आपला नव्हता अशा विचारानं त्यानं तो पैसा खर्च करावा, नुसतं कमवून नाही ठेवावा. त्यानं तो उदास अंतकरणानं खर्च करावा. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे भेद करी. मग असा जर पैसा योग्य मार्गाने कमवला आणि योग्य खर्च केला तर त्याला काय मिळेल? तुकोबऱ्या म्हणले त्याला उत्तम गती मिळेल. उत्तमची गती तो एक पावेल, आणि जरी पुढच्या जन्माला त्याला जावं लागलं तरी चांगल्या खाली जन्माला जाईल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. ग्रस्त आश्रमामध्ये जगत असताना कोणाची निंदा आपल्या तोंडाकडून घडली नाही पाहिजे, आपल्याकडून कोणाच्यावर तरी उपकार घडला पाहिजे. म्हणून आम्ही जीवन जगत असताना पर उपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा पहिनी माया. हे गृहस्थ आश्रमाची आचारसंहिता तुकोबऱ्या सांगतात. पण गृहस्थी माणसाला काही जनावरं पाळणं अपेक्षित आहे, म्हणून तुकोबऱ्या म्हणतात या गृहस्थी माणसाला या जनावराबद्दल सुद्धा प्रेम असावा. भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन म्हणा माझी. गायीला पालन करावं, भूताला असणाऱ्या त्या ठिकाणी दया दाखवावी. एखादा तानेला आला तर त्याला जेवण नाही देता आलं तरी चालन, पण आपल्या घरातून त्याला तांब्या भरून पाणी गेलंच पाहिजे. हे गृहस्थ आश्रमी माणसाचं जीवन आहे. आणि जीवन जगत असताना कोणावरही उचकटू नये, कोणावरही भोईवर करू नये, आरला कार करू नये. जन्मल्यापासून मरेपर्यंत शांत स्वभावानं जीवन जगावा. आणि असा जर एखादा पोरगा जीवन जगला, कोणाचा रे ते उभी आयुष्यात कोणाशी भांडण केलं नाही असं जर निवडून वागलं तर स्वतःच महत्व वाढत नाही. तुकोबऱ्या म्हणतात बापाचं महत्व वाढवतो. शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे. आणि तुकोबऱ्या म्हणतात एवढं सगळं कमवल्यानंतर सुद्धा याच्यातलं माझं काहीच नाही. हे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी गृहस्थाश्रमातला योग्य मार्ग आपण हे सगळं आहे. पण कधीपर्यंत हृदय रूपी परमात्मा याच्यात आहे तोपर्यंत माझे. ज्या दिवशी देव न्यायला आला त्या दिवशी आपलं काहीच नाही. आता फक्त देव माझा आणि मी देवाचा. देव माझा 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 देव
कामनेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे असू द्या फक्त आता कालवा करू नका असू द्या झाल्यावर एक तास आपण